हं, आणि हे काढताना 1990 साली आम्ही आमचा एक सर्वे घेतला होता, हं. की भारतामधल्या शेतकऱ्याला कशा प्रकारचं खत हवंय. बाजारामध्ये खतं होती, अनेक बरोबर. कंपन्यांची होती. पण शेतकऱ्याचा प्रश्न वेगळाच होता. आणि मग शेतकऱ्यांना जे अपेक्षित होतं, ते आम्हाला असं कळालं, की दीर्घकाळ टिकणारा नायट्रोजन त्या खतामध्ये असावा. मग आम्ही 2 प्रकारचे नायट्रोजन, नायट्रेट नायट्रोजन आणि अमोनिकल नायट्रोजन अशी दोन्ही प्रकारचे नायट्रोजन त्या खतामध्ये घेतले. शेतकरी सुपर फॉस्फेट वगैरे टाकायचे, पण ते जमिनीमध्ये फिक्स व्हायचं आणि फिक्स झाल्यानंतर साधारण 40% हे फक्त मिळायचं आणि 60% वायाला जायचं. म्हणजे ₹1 60 पैसे जे आहेत, ते शेतकऱ्याच्या पदरात पडत नव्हते. आणि मग त्याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिडचा आम्ही वापर केला. हं. दुसरी गोष्ट म्हणजे खतं ओबड-धोबड होती, ग्रॅन्युल्स मोठे होते आणि ग्रॅन्युल्स जर मोठे असतील, तर त्याला व्यवस्थितपणे ते टाकता येत नव्हतं. आणि मग नवीन फॉर्म आम्ही आणला, तो म्हणजे प्रिल्ड फॉर्म. हं. प्रिल्ड फॉर्म म्हणजे प्रत्येक दाण्यामध्ये सारख्या प्रकारचे अन्नद्रव्य आणि आकाराने सारखे दाणे. हं. मग शेतकऱ्याला ते टाकायला फार व्यवस्थित वाटायचं. अतिशय व्यवस्थितपणे मोजकं असं त्याला टाकता यायचं आणि ते खत बाजारामध्ये आम्ही आणलं